अकोला जिल्ह्यात पावसाची दमदार एंट्री। गेल्या काही महिन्यांपासून अकोल्यात सातत्याने 46 अंशांपार तापमान होतं। अखेर जून महिन्याच्या शेवटी पावसानं हजेरी लावल्यानं अकोलेकरांना दिलासा। धुळे शहरासह ग्रामीण भागात पावसाची हजेरी। शेतीसाठी एवढा पाऊस पुरेसा नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये अजूनही चिंतेचं वातावरण। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाचा कहर। लोह गावात आणि देवनारा गावात वीज कोसळल्यानं एका महिलेचा आणि 22 शेळ्यांचा मृत्यू, तर सुकडी देव्हाडा गावातही वीज कोसळल्यानं एका म्हशीचा मृत्यू। खासदार भाऊसाहेब वागचौरेंनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करता शिर्डीतील कार्यालयावरील बॅनर हटवले। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचा बॅनरवरचा फोटो असल्यामुळे हटवल्याची माहिती। आमदार रोहित पवार 29 जूनपासून पुन्हा एकदा आंदोलनाच्या भूमिकेत दिसणार। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पवार यावेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये करणार आंदोलन। आरटीआयच्या नव्या नियमांविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आक्रमक। सरकारनं जाचक नियम तातडीनं रद्द करावेत, अन्यथा 5 जुलैपासून राळेगण सिद्धीत बेमुदत उपोषणाला बसण्याचा अण्णा हजारेंचा इशारा। शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वतयारीची मंत्री भरत गोगावलेंकडून पाहणी। किल्ले रायगडवर 26 आणि 27 जुलैला तिथीनुसार पार पडणार भव्य शिवराज्याभिषेक सोहळा। महाराष्ट्र एप्स्टीन फाईल चित्रपटाचं मुंबई शूटिंग। सेटवरील पहिला फोटो समोर। चित्रपटात अभिनेत्री दीपाली सय्यद रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत। गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 1200 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 5000ची वाढ। सोन्याचे दर वाढीव दरासह 1,46,500 रुपयांवर, तर चांदी 2,42,000वर। आशिया रिले चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला संघानं जिंकलं सुवर्णपदक। अंतिम सामन्यात भारतानं चीनला हरवून या हंगामातील सर्वोत्तम वेळ नोंदवली। ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांचा राजीनामा। पुढील निवडणुकीत नेतृत्व करण्यासाठी आपण योग्य व्यक्ती नसल्याचं लेबर पक्षाचं मत। यामुळे राजीनामा देत असल्याचं स्टारमर यांच्याकडून कारण।